हरकत नाही, ती चौकशी होत झालीच पाहिजे आणि तिथले सीसीटीव्ही तिथला सगळं एकंदरीत कारभार हा कुठे जर त्यामध्ये पाणी मुरलं असेल जिरलं असेल तर तशा पद्धतीने चौकशी व्हायला काही हरकत नाही. मात्र मूळ मुद्दा जो आहे तो मूळ मुद्दा रामाच्या मंदिरामध्ये अयोध्येला झालेली चोरी आणि त्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाने साधलेली चुप्पी. चंपकराय नावाचा एक जो आका आहे तो भाजपचाही आका होऊन बसलाय, RSSचाही आका होऊन बसलाय आणि तो काही कोणाला बधत नाही. त्यामुळे तिथल्या सिंधी समाजाच्या ज्या 200 किलोच्या चोरी गेलेल्या विटा असतील किंवा राम आंदोलनाच्या निमित्तानं 1400 कोटी रुपयाची जी वर्गणी असेल, ज्या देणग्या असतील त्या असतील, कुठे सोन्या चांदीचे दागिने आहेत, कुठे हिरेजडित मुकुट आहेत, एवढंच नाही तर रामचरित मानसदे आहेत ते देखील चोरी गेल्याच्या ज्या घटना आहेत, या सर्व प्रकरणाच्या संदर्भात अद्याप काही होत नाही. हा मूळ मुद्दा आहे. SIT नावाची एक अत्यंत कुचकामी किंबहुना एक तोतयाही त्याला म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही अशी कमिटी बसवली आहे. त्या कमिटीत कोण आहे तर स्थानिक तिथलेच जे IAS अधिकारी जे आहेत, IAS आणि IPS एक अधिकारी त्यात नेमलेला आहे. म्हणजे करायचं काहीच नाही, वरकरणी एक गोंडस नाव द्यायचं SITचं, मात्र भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी ती SIT केली आहे. 15 दिवसाची वेळ झाली होती, ती केव्हाच एव्हाना निघून गेली आहे. मूळ जे आरोपी आहेत ते खुशाल फिरतात आहेत आणि त्यांच्याऐवजी केवळ नाव, वडिलांचं नाव नाही, आडनाव नाही, पत्ता नाही, काही 8 लोक त्यांनी पकडून दिलेले आहेत. जे चंपकरायवर जे आरोप झाला आणि त्या इतर लोकांवर झाला त्यांनी राजीनामे दिले, त्यांचे राजीनामे त्या पदाचे स्वीकारले, मात्र विश्वस्त मंडळात कायम आहेत. त्यामुळे हा चंपकराय ज्याच्यावर अनेक अश्लीलतेच्या पासून तर भ्रष्टाचारापर्यंतचे अनेक प्रकरण झाले, या संदर्भात एक शब्दही पंतप्रधान बोलायला तयार नाही, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बोलायला तयार नाही, आपले बोलघेवडे फडणवीस साहेब हे देखील बोलायला तयार नाही. त्यामुळे या संदर्भात रामाच्या मंदिरात चोरी करणारी जी जमात आहे, जिचा पर्दाफाश झालाय, यांना आता प्रायश्चित्त म्हणून आता कोणची अग्निपरीक्षा देणार आहे हा खरा मूळ प्रश्न आहे.